जोहार, आपण पाहतात संतोष भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आजच्या बातमीपत्रकात सगळ्या दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो. बातमी आहे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीहून. गोंडवाना विद्यापीठाचा 11वा व 12वा दीक्षांत सोहळा तथा गोंडवाना विद्यापीठाचा 13वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री राधाकृष्णन उपस्थित राहणार असून या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे, प्रकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेकन तथा विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आज गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील सभागृहात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावडे यांनी याबद्दल विस्तृत माहिती सांगितली आहे. आपण आता थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ते काय म्हणतात. येत्या 2 ऑक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाचा 11वा आणि 12वा दीक्षांत समारंभ सोबतच विद्यापीठाचा 13वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्या निमित्तानं आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव एकल सर, या विभागाचे प्रमुख संजय डबसर आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि वर्ग. आपल्या गोंडवाना विद्यापीठाला आज 13 वर्ष जवळपास पूर्ण झालेली आहेत आणि त्या निमित्तानं दरवर्षी प्रत्येकाला माहीत आहे की वर्धापन दिन आपण साजरा करीत असतो आणि या वर्धापन दिनाला विविध पुरस्कारांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्यांना आपण सन्मानित करीत असतो. यासोबतच या वर्षाला माननीय महामहिम राज्यपाल महोदय यांनी 2 ऑक्टोबरला कॉन्व्होकेशन 11वा दीक्षांत समारंभ घेण्याची म्हणजे आम्हाला परवानगी दिली. मग आमचे 23 या 23-24 या सत्राचे सुद्धा निकाल घोषित झालेले होते आणि म्हणूनच सोबतच मग आपण एक 12वा दीक्षांत समारंभ सुद्धा घेत आहोत. आणि या दीक्षांत समारंभाचे पदसिद्ध अध्यक्षस्थान जर पाहिलं कायद्यातील तरतुदीनुसारच हे महामहिम राज्यपाल महोदय असतात, ते विद्यापीठाचे कुलपती असतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आपला हा 11वा आणि 12वा दीक्षांत समारंभ संपन्न होत आहे. या दीक्षांत समारंभामध्ये आपण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आपल्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सुद्धा आपण दिलीप या पदवीने सन्मानित करणार आहोत. तशा प्रकारे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर या संदर्भाने संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे सुद्धा पूर्ण झालेली आहे. ती सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आणि यांच्या या राज्यपाल महोदयांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ 12 वाजता सुरू होईल आणि 1 वाजेपर्यंत दीक्षांत समारंभ हा चालेल. त्यानंतर आपण या दीक्षांत समारंभामध्ये एक सत्र 22-23 म्हणजे आणि सत्र 23-24 म्हणजे उन्हाळी आपलं 22 आणि उन्हाळी 22 आपलं हिवाळी 22 आणि उन्हाळी 23, हिवाळी 23 आणि उन्हाळी 24 अशा 2 परीक्षांचे जे काही स्वर्ण पदक प्राप्त विद्यार्थी आहेत, आचार्य पदवी ज्यांना या दोन्ही सत्रामध्ये मिळालेली आहे असे विद्यार्थी आहेत किंवा गुणानुक्रमे प्रथम आलेले आहेत, यांना पुरस्कार, स्वर्ण पदक, प्रमाणपत्र हे दिल्या जातील. आणि सगळ्यांना जवळजवळ या दोन्ही सत्रामध्ये ज्यांनी पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका प्राप्त केलेल्या आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांना पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. माननीय कुलपती महोदय यांना पदवी त्यांची जी आहे ती कन्फर्म करतील आणि त्यानंतर ते पदवीकांक्षी करतील. तर अशा या पदवीकांक्षींना
कुलपती महोदय उपदेश पण मार्गदर्शन करतील आणि त्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण सुद्धा करतील. आणि हा सोहळा संपल्यानंतर आपण 13व्या वर्धापन दिनाचा सोहळा संपन्न करणार आहोत त्याच ठिकाणी त्या कॉन्व्होकेशनच्या नंतर. आणि त्यावेळेला आपल्याला जर माननीय कुलपती महोदयांनी वेळ दिली तर त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होईल. आणि जर त्यांचे आणखी काही इतर प्रोग्राम असतील तर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू त्या अध्यक्षस्थानी राहतील. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब हे उपस्थित राहतील. आणि या कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय मिलिंदजी बारहाते सर त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आणि या ठिकाणी आपण जीवन साधना गौरव पुरस्काराने एका व्यक्तीचं दरवर्षी सन्मानित करतो. तर या वर्षीचा हा पुरस्कार आहे डॉक्टर शरद सालफळे यांना जीवन साधना पुरस्कार गेलेला आहे या वर्षाचा. आणि मग विविध पुरस्कार असतात. आदर्श प्राचार्यांचा पुरस्कार, आदर्श महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार, मग त्यामध्ये विद्यापीठाचे आणि संलग्नित महाविद्यालयाचे. आणि मग विद्यार्थ्यांचे सुद्धा NSS मध्ये चांगलं कार्य केलं असेल, विद्यार्थी विकास विभागामध्ये जर काही चांगलं कार्य केलं असेल, NCC मध्ये असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा विविध पुरस्कारांनी या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. तर अशा प्रकारचा हा सोहळा आपल्या येत्या 2 ऑक्टोबरला या